नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. साकोरा जिल्हा परिषद शाळेत कलाविष्कार स्नेहसंमेलनाचा उत्साह. चिमुकल्यांच्या कलागुणांनी रसिक मंत्रमुग्ध. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वार्षिक स्नेहसंमेलन अर्थात कलाविष्कार 2026 मोठ्या उत्साहात आणि दिमाखात संपन्न झाले. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांची मने जिंकली असून संपूर्ण गावात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश बोरसे हे होते. या कार्यक्रमाची सुरुवात महामानवांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आरती करून त्यांना अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अमित बोरसे पाटील, सतीश बोरसे, सामाजिक कार्यकर्ते संजय आहिरे, राजेंद्र काटकर, उपसरपंच मनीषा आहिरे, पिडकाई माता संस्थेचे मुख्याध्यापक योगेश पाटील, माजी सरपंच घनश्याम सुरसे, पत्रकार नाना आहिरे, बाबासाहेब बोरसे, शालेय समितीचे अध्यक्ष कल्याणी वाघ, माजी मुख्याध्यापक राजकुमार बोरसे, जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक धोंडीराम पठाडे आदी मान्यवर उपस्थित होते. स्नेहसंमेलनात इयत्ता 1ली ते 4थीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांचे सादरीकरण केले. कलाविष्कारमध्ये विद्यार्थ्यांनी सादरीकरणावर देशाप्रती आदर व्यक्त करणाऱ्या गीतांवर तसेच कोळी गीते, आदिवासी नृत्य, राजस्थानी नृत्य, लावणी, भारूड, शिवाजी महाराज यांचा पोवाडा, अफजल खान यांचा वध यावर नाटिका आणि अस्सल मराठी लोकगीतांतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवले. त्याचप्रमाणे मराठी आणि हिंदी गाण्यांच्या तालावर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची दाद मिळवत विद्यार्थ्यांवर बक्षिसांचा वर्षाव केला. आपल्या पाल्यांमधील सुप्त गुण पाहण्यासाठी साकोरा गावातील पालक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शालेय जीवनात अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना मिळते असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. आवाज या न्यूज मराठी, नांदगाव, नाशिक. जकड़ा हुआ था। पुरुष प्रधान संस्कृति में स्त्री का पढ़ना मानो अभिशाप था। ऐसे में क्या होगा स्त्री का भविष्य, क्या होगी स्त्री की दशा, वो एक स्त्री ही समझ सकती थी. और यही बदलाव लाने के लिए 2 रणरागिनियों ने जन्म लिया, जिनके नाम थे सावित्रीबाई फुले और फातिमा शेख. उठा ले रे बाबा, मुझे अमीर को नहीं रे, ये 2 गरीबों को उठा ले. गरम 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 खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. अभिमान मान्या, अभिमान मान्या, कट्यारीचा वार त्यानं केला, कट्यारीचा वार त्यानं केला. खरं खरं आवाज झाला, खरं खरं आवाज झाला. चिलखत होतंय अंगाला, चिलखत होतंय अंगाला. खानाचा वार फुका गेला, खान यडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी बिचवट केला, पोटामंदी